बोलणं हे इतकं साधं सोपं काम नाही, पण छोट्याशा मुलीने ती तयारी केली आहे. तिचं भाषण आपण ऐकूयात. आदिती. माझे नाव आदिती मिलिंद संसारे. ओळख भारतीय संविधानाची आपली नैतिक जबाबदारी आहे. तसेच संविधान भारतातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याची आपल्या देशाचे सर्वोच्च काय आहे ते भारताचे संविधान. माझ्या मते जो सर्वात चांगला जो ग्रंथ आहे तो संविधान, जो की समता, बंधुता आणि स्वातंत्र्य याची शिकवण देतो. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देतो. तर चला जाणून घेऊया संविधान म्हणजे काय. कोणत्याही देशाचे संविधान हे त्या देशातील कायदे कानून याच्या नियमावलीचे पुस्तक असते. संविधानालाच राज्यघटना असे म्हणतात. देशाच्या घटना लिखित तर काही देशाच्या घटना अलिखित स्वरूपाच्या असतात, पण भारतीय संविधान एक लिखित स्वरूपाचे आहेत. संविधान हा राष्ट्राचा आत्मा असतो. भारतीय संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहेत. आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. याचे कारण म्हणजे भारत हा विविधतेने नटलेल्या निरनिराळ्या चालीरीतीचा आहे. भारत देश धर्मनिरपेक्ष आहे. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक इथे राहतात. वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक इथे राहतात. या सर्व गोष्टींना धरून चालणारे आपले संविधान आहे. यामुळे सर्वांनी त्याचा स्वीकार केला आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी सर्वात मोठी दिलेली देणगी म्हणजे भारतीय संविधान. जगातील सर्वात मोठे संविधान 1,45,000 शब्दाचे आपले संविधान आहे. आपले संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले आहेत. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकारले आहे आणि 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आणले, अर्थात लागू केले. म्हणून 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो. भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये आपल्याला काही मूलभूत अधिकार दिले आहेत. गरीब असो किंवा श्रीमंत असो, सर्वांना समानतेचा अधिकार, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार, भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्याचा अधिकार, तिथे राहण्याचा अधिकार, स्वतंत्र व्यवसाय करण्याचा अधिकार, शांततापूर्वक आंदोलन करण्याचा अधिकार व जगण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, स्वतःच्या प्रतिष्ठेचा व खाजगी माहिती जपण्याचा अधिकार, धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. प्रत्येक नागरिकाला कमीत कमी आपले अधिकार माहीत असणे गरजेचे आहेत. शेवटी मी एवढंच म्हणेन, बाबासाहेबांचे योगदान, भारताचे संविधान, नको राजेशाही, नको ठोकशाही, संविधानाने दिली लोकशाही. नको राजेशाही, नको ठोकशाही, संविधानाने दिली लोकशाही. दर्जाची संधीची समानता हीच संविधानाची महानता. दर्जाची संधीची समानता हीच संविधानाची महानता. भारतीय संविधानाचा परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. धन्यवाद. आदितीने खूप छान पद्धतीने संविधानाबद्दल माहिती सांगितलेली आहे. ही जी आदिती आहे, आदिती तुझं परत एकदा नाव सांग. आदिती मिलिंद संसारे. आदिती मिलिंद संसारे. ह्या मुलीकडे तुम्ही पहा आणि या मुलीने मागच्या 5 ते 7 मिनिटामध्ये जे बोललं, आता या ठिकाणी रेकॉर्डिंग आहे. हे रेकॉर्डिंग आम्ही आमच्याकडे घेणार आहे. तुम्ही आम्हाला ते रेकॉर्डिंग देणार आहात आणि आमच्या बार्टीच्या वेबसाईटला हे तुम्ही रेकॉर्डिंग पाहू शकता. म्हणजे ही मुलगी, दिस इज अ एक्झाम्पल की संविधानिक मूल्य जर आपण समजून घेतली तर काय आपल्यामध्ये बदल होतो.
अशा पद्धतीचा बदल आपल्याला अपेक्षित आहे आपल्या आत्ताच्या पिढीमध्ये, पुढच्या पिढ्यांमध्ये. अतिशय उत्कृष्टपणे संविधानावरती खरं तर हा कार्यक्रमच आपण ठेवला आहे, संविधानावरती बोलू काही, आणि खूप छान पद्धतीने या मुलीने संविधानावरती त्या ठिकाणी बोललेली आहे. तर तिला खरं तर बक्षिसंसुद्धा यायला लागलेली आहेत. तर ही बक्षिसं त्या मुलीला त्या ठिकाणी मिळतील. परंतु बार्टीकडून म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्याकडूनचा हा उपक्रम आहे संविधानावर बोलू काही. आणि अशा ह्या ज्या व्यक्तिमत्व आहेत, हे व्यक्तिमत्व आजच दिसतंय फार उत्तुंग असं हे व्यक्तिमत्व होणार आहे. आदिती, तुला खूप खूप शुभेच्छा. आणि बार्टीकडून माननीय महासंचालक श्री सुनील वारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा खरं तर उपक्रम सुरू आहे. त्यासोबतच माननीय निबंधक विशाल लोंढे सर, माननीय विभाग प्रमुख डॉक्टर बबन जोगदंड साहेब, या ठिकाणी सर्व विभाग प्रमुख या ठिकाणी बार्टीचे या ठिकाणी आलेले आहेत. सर्व प्रकल्प व्यवस्थापक, सर्व कर्मचारी, आमचा कर्मचारी त्या ठिकाणी तुम्ही पाहताय. संविधान पुस्तकं असतील, इतर पुस्तकं असतील देण्यामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये मग्न असतो. म्हणजे शासकीय कर्मचारी आहेत, परंतु त्या ठिकाणी ही पुस्तकं देण्याकरिता ते रात्रंदिवस या ठिकाणी झटत असतात. म्हणून हा आत्ता जो तू या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शनाचा हा जो काही धडा दिलेला आहे त्याबद्दल बार्टीकडून तुला एक संविधानाची अपडेटेड कॉपी 2025पर्यंत अपडेटेड कॉपी आहे मराठी आणि इंग्रजीमध्ये. ही संविधानाची कॉपी आम्ही तुला बार्टीमार्फत ही भेट स्वरूप देऊ इच्छितो, त्याचा तो स्वीकार करावा. यासोबत नागरिकांनी तिला काही बक्षीस, खाऊसाठी बक्षीस दिले, परंतु ती खाऊ नाही घेणार, ती ज्ञानाचा खाऊ घेणार आहे त्याच्यामधून, याची मला गॅरंटी आहे.